सोलापूर शहरात दिवसेंदिवस लिंगायत समाजाच्या प्रस्तावित शांती चौकातील स्मशानभूमीबाबत गटातटाचं राजकारण होत असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील रसाळे यांनी आपली भूमिका मांडताना सोलापूर शहरात लिंगायत समाज हा मोठा समाज आहे आणि या समाजात काँग्रेस पक्षाचे समर्थक आहेत। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग लिंगायत समाजात असल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे या भरघोस मतांनी निवडून आले आहेत। लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न हा संवेदनशील विषय असून लिंगायत समाजातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावून हा विषय सामोपचाराने मिटवावा। हा संवेदनशील विषय सामोपचाराने मिटवल्यास काँग्रेस पक्ष स्वागतच करेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली आहे। जो वाद सुरू आहे हा वाद चुकीचा आहे, परंतु हा एका समाजाचा प्रश्न आहे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्व समाजाला घेऊन जाणारी आहे। या संदर्भात काँग्रेस पक्ष हा कुठल्याही समाजाची बाजू घेऊ शकत नाही आणि जो वादंग सुरू आहे हा वादंग हा निष्क्रिय वादंग आहे, हा त्यांचा अंतर्गत वाद आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये त्या संदर्भात भूमिका घेऊ शकत नाही आणि जे दोन गट सुरू आहेत या दोन्ही गटामधले कार्यकर्ते हे शिंदे साहेबांचेच कार्यकर्ते आहेत। शिंदे साहेबाला मानणारा वर्ग आहे। लिंगायत समाजामध्ये फार मोठा गट हा लिंगायत समाजाला मानणार आहे आणि आज मी बघतोय दोन्ही गटामधले जे कार्यकर्ते आहेत ते शिंदे साहेबांना आणि खासदार प्रणिती शिंदे यांना मानणारा वर्ग आहे। म्हणून तर परवाच्या निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाने आम्हाला मदत केली, दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांना मदत केली, म्हणून आमचा प्रणितींचा विजय झालेला आहे। आणि जी आजची भूमिका सुरू आहे त्या पक्ष गटाची ही खरा हा अंतर्गत प्रश्न आहे। हा प्रश्न चव्हाट्यावर न आणता त्याने अंतर्गत त्यांच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये अथवा लिंगायत समाजाचे मल्लिकार्जुन मंदिर आहे अशी जी धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी बसून समाजाने मिटवला पाहिजेत आणि इतरांना भाग न घे त्यामध्ये सहभाग न करता लिंगायत समाजानं स्वतःच्या ताकदीवर आणि प्रतिष्ठित लोकांनी बसून घ्यावा। आमच्यासारख्या भारतीय लोकांनी त्यामध्ये भूमिका मांडणे फार चुकीची आहे आणि जो वाद सुरू आहे हा वाद निष्क्रिय आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये सगळ्या दोन्ही गटामधले कार्यकर्ते आहेत। त्यामुळं काँग्रेस पक्ष कुठल्याही दोन्ही गटापैकी कुठल्याही गटाची बाजू घेऊ शकत नाही आणि जर काही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तिथे जात असतील तर त्यांचं वैयक्तिक मत आहे, ही पक्षाची भूमिका नाही।